असं एवढं सगळं मॅडम शिकवणार नाही. एक एक्झाम्पल मॅडम देते. मॅडमने एक गोष्ट शिकवली की ती तुम्ही वेगळ्या फळांची करून बघा. जसं डोस्यामध्ये केळी कट करून टाकल्या तर केळीचा डोसा होतो, बरोबर. पण खोबरं टाकलं तर उत्तप्पा पण म्हणतात. तर तुम्ही कधी पेरू टाकून बघितला का? टेस्ट बघितली का? ऍपल टाकून बघितला का? टेस्ट बघितली का? किंवा शिरा असतो, आपण शिरा ऐकला, मँगो शिरा बनवतात, ऑरेंज शिरा बनवतात. कधी पेरूचा बनवून बघा, काहीतरी डाळींचा बनवून बघा, टेस्ट उतरते का बघा. आपण ज्यूस पिला, आतापर्यंत कसले रस पितो आपण? ज्यूस पितो, आमरस करून बघा. कधी पेरूचा रस करून बघितला का? कधी गाजरचा करून बघितला, बरोबर. कधी कारल्याचा काही लोक करतात. तर असे प्रयोग आपण केले पाहिजे. काय केले पाहिजे? प्रयोग. आणि हे सगळे प्रयोग करून जे काही तुम्ही तयार करणार आहात त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळाले. या कोर्सचा उद्देश काय? पैसे कमवणे. कोणी कमवायचे ते पैसे? आम्ही की तुम्ही? आता कळम गाव आहे, तुम्हाला काय वाटतं की काय केलं तर पैसे मिळतील? सगळं मॅडम तुम्हाला शिकवतात तिथपर्यंत, बरोबर. असं काय कराल तुम्ही की पैसे मिळतील? काहीचा बचत गट असू शकतो, काही बचत गटात असू शकतात. पापड करून तुम्ही वेगळं हॉटेल सुद्धा देऊ शकतो. पण आता खूप किती लोक पापड घेतील, लोणचं घेतील, आभार नंतरचा पण आपण पापड करून कमीत कमी करत असल्या 1-2 किलो धान्य आणून पापड बनवले, वेगळं हॉटेलमध्ये दिले, त्याचे विकले गेले की ते फोन करतील की अजून आम्हाला किती पापड पाहिजे? 5 किलो पापड पाहिजे. तुमचं दुकानं फिक्स झाली, हॉटेल फिक्स झाले की हे लोक तुमच्यावर काय मागतात? पण काही हॉटेल कळमला असे पण आहेत की ज्यांना भाकरीला एक भाकरी तुम्ही जर 6 रुपयात बनवून दिली तर मार्केटला ती 20 का 25 रुपयाला विकली. त्याची ऑर्डर आली 100 पाप, मग रोज 100 भाकरी असतील आणि 100 भाकरीचे 10 रुपये जरी मिळाले तरी किती लाखाचा रुपये झाला? दिवस 1000. 1000 रुपये जर तुम्हाला दिवसाला मिळाले तर 30 दिवसाचे किती मिळाले? 30,000. आणि जी महिला 30,000 रुपये महिन्याला कमवते ती वर्षाला किती कमवते? 3 लाख. कशात? फक्त भाकर एकच गोष्ट पकडतो. बरं, घरात भाकरी आपण बनवत नाहीत का? बनवतो. समजा 100 बनवता आल्या वेळ काढून आमच्या दुकानात याला हॉटेलमध्ये देता आल्या तर आपलं एक रोजगाराचं साधन म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. अजून वेगळं काय देऊ शकता तुम्ही? पण त्यासाठी बघा 2 गोष्टी आहेत. एक तर स्वतः उभं राहून विकणं किंवा आपण